राहुल गांधींना ठणकावलं आहे की तुम्ही ॲफिडेव्हिट द्या नाहीतर मोठी कारवाई करण्यात येईल. निवडणूक आयोगाने सर्व पत्रकार परिषद ॲफिडेव्हिट देऊन घेतली का? अरे एक विरोधी पक्ष नेता आहे, त्यांनी पब्लिक डोमेनमध्ये विचारलंय, त्यांची माहिती जी आहे त्याच्यानुसार चौकशी करा. हे ॲफिडेव्हिटचं काय नाटक आता निवडणूक आयोगाने मनात आणलेलं आहे. त्यामुळे ठणकावून फणकावून काही सांगितलं नाही. आता त्यांना कळून चुकलेलं आहे की आता आपली काही खैर नाही आणि त्यांनी हे भीतीतून आणि वैफल्यातून विचारलेला उपस्थित केलेला हा मुद्दा आहे, हा प्रश्न आहे. ऑलरेडी राहुल गांधींनी डंकेची चोट पर ठणकावून सगळ्या देशाला सांगितलेलं आहे. आता काय सांगायचं बाकी राहिलं? त्यामुळे निवडणूक आयोगाला तर काय करायचं करा. पळता पळता भई थोडी या देशातले नागरिक तुमची केल्याशिवाय राहणार नाही याची नोंद ठेवा. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की हलफनामा देना होगा या देश से माफी मागणी. अहो निवडणूक आयोग राहुल गांधींनी तुमचे सगळे जे लष्कर आहेत ही वेशीवर टांगली, त्यांनी मुद्देसूद तुम्हाला प्रश्न विचारले, त्याचे उत्तर द्या मर्दासारखे. काय तुम्ही रणांगणातून पळून जात असताना हलफनाम्यासारख्या गोष्टी करता? ते बोलले ना, आणि ते बोलल्यानंतर त्यांनी कुठलंही आपलं स्टेटमेंट वापस घेतलेलं नाही. त्यामुळे आता तुम्ही या हलफनाम्याचा मुद्दाच काही उपस्थित राहिला नाही. तुमच्या संदर्भात राहुल गांधींनी सगळा जो विषय आहे हा माध्यमांच्या समोर आणि या देशातल्या नागरिकांसमोर मांडलेला आहे. आता हलफनाम्यासारखा जो मुद्दा आहे हा आणून स्वतःचे अधिक हाल करून घेऊ नका, हेच या निमित्ताने निवडणूक आयोगाला सांगावं. हो 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 वाटतं. मी परत घेतो बैठा, परत घेतो. एक सेकंड ऑडिओ देतो. राहुल गांधींनी 7 दिवसाच्या आत ॲफिडेव्हिट द्यावं नाहीतर देशाची माफी मागावी. राहुल गांधी तुमच्या सगळे वाबळे काढणं झाल्यानंतर आता लोकांपर्यंत जात असताना ते आता 17 दिवस बिहार या ठिकाणी आहेत. त्यांनी त्यांचा रणसंग्राम हा सुरू केलाय, रणशिंग फुंकलेली आहे आणि त्यांनी त्यांचे जेही काही हरकती आहेत आणि आपला सगळ्या अनागोंदी गैरकारभाराचा पर्दाफाश केलेला आहे तो माध्यमांमध्ये आहे, तो देशाच्या नागरिकांपुढे त्यांनी तो लेखाजोखा मांडला आहे. आता तुम्ही हलफनाम्याचा विषय आणून स्वतःचे हाल निवडणूक आयोगाने करून घेऊ नये. राहुल गांधींनी जे विचारलं त्याची चौकशी करावी आणि ती चौकशी करण्यापूर्वी निवडणूक आयोगामध्ये जर एवढी नैतिकता असेल आणि हलफनाम्यासारख्या जर गोष्टी करत असतील तर त्यांनी त्यांचा सगळा जो डाटा आहे हा डिजिटल डाटा हा पब्लिक डोमेनमध्ये टाकावा. त्यांनी असंही म्हटलं निवडणूक आयोगाने की पीपीटीमध्ये म्हणजे जे काय प्रेझेंटेशन केलं राहुल गांधींनी त्याच्यात चुकीचे आकडे दिले. खरे आकडे काय हे निवडणूक आयोगाने सांगावं. हे एकूण मुद्दा तुम्ही समजून घ्या. ही पत्रकार परिषद जी होती ही भाजपच्या सोशल मीडिया टीमनी तयार केलेला हा डॉक्युमेंट आहे आणि याच्यावरचे प्रश्न देखील त्यांनी निर्माण करून ठेवलेले आहेत आणि मूळ मुद्द्यापासून पळण्याकरता काही गोदी प्रवृत्तीचे लोक हे कार्यरत आहेत. त्यामुळे आम्ही फसणार नाही. राहुल गांधी जे बोलले ते बोलले. निवडणूक आयोगाने आता या संदर्भामध्ये आपली चूक कबूल करावी. त्यांनी असे म्हटलं की मतदारांना गुन्हेगार ठरवणं आम्ही कधीही बर्दाश्त करणार नाही. निवडणूक आयोगाने काय म्हटलं हा मुद्दाच नाही. निवडणूक आयोगाने मतांची चोरी केलेली आहे हे सिद्ध झाले. त्याच्यावर नेमकेपणाने निवडणूक आयोगाने हा सूर्य हा जयेंद्र या अनुषंगाने त्यांनी बोलावं. जामनेर विधानसभा मतदारसंघात बेटावत खुर्द नावाच्या गावात सुलेमान नावाच्या एका तरुणाचा मॉब लिंचिंगमध्ये हा मृत्यू झालेला आहे, खून झालेला आहे आणि हा जो खून आहे हा संतोष देशमुख यांच्या खुनासारखा विचित्र विकृत आणि निर्गत स्वरूपाचा ही झालेली ही घटना आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 3 वेगवेगळ्या ठिकाणी त्याला मारत राहणे आणि सरतेशेवटी गावात आणून त्याचा मृत्यू होईपर्यंत गावात त्याला ठोकणे ही झालेली जी घटना आहे. आणि दरम्यानच्या काळात जसा संतोष देशमुखच्या तोंडावर ज्या पद्धतीनं काही क्रिया केल्या होत्या तशाच क्रिया त्या सुलेमान यांच्या देखील केल्याचं त्या ठिकाणी सकृत दर्शनी हे सांगितलं जात आहे. आणि हे सर्व जे प्रकरण आहे हे अत्यंत गंभीर आहे. याचा आका कोण हे शोधून काढलं पाहिजे. बीडचा आका कोण हे समोर आलं, मात्र आता जामनेरचा आका कोण हा सगळा प्रश्न महाराष्ट्राने हा जरूर विचारला पाहिजे. एक कोणी पिस्तुल्या होता, तो कमरेला पिस्तूल लावून फिरत होता, मात्र तो पिस्तुल्या जो आहे हा आता आकाच्या भूमिकेत गेल्याचं हे या घटनेवरून निदर्शनास येतं. गणपती मंडळाचा अध्यक्ष असणारा सुलेमान ज्या गावामध्ये फक्त मुस्लिम समाजाची 4 घरं आहे, ही 4 घरं गावातल्या सर्व इतर मंडळीशी गुण्यागोविंदाने राहते, त्यांच्याशी सांस्कृतिक संबंध ठेवते, त्यांच्यासोबत त्यांचा सौहार्दपूर्ण संबंध आहे. गावात कोणती मस्जिद नाही आणि अशा गावातील गणपती मंडळाचा अध्यक्ष सुलेमान जर मॉब लिंचिंगमध्ये जर त्याचा खून होत असेल तर हे पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय बाब आहे. आणि यातला आका कोण आहे हे निश्चित शासनाने शोधून काढलं पाहिजे. लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती महाराष्ट्रातली बिघडलेली आहे याचं हे उदाहरण आहे.
आणि या प्रकरणातला जो तपास अधिकारी आहे हा उन्मत्त आहे. जसे बीडचे तपास अधिकारी उन्मत्त स्वरूपात वागत होते तसंच या प्रकरणातले तपास अधिकारी जे आहेत हे उन्मत्त आहेत. हा परिवार, सुलेमान याचा परिवार काल पोलीस स्टेशनमध्ये गेलेला असताना त्यांनी अत्यंत अपमानास्पद स्वरूपाची वागणूक ही दिलेली आहे. या प्रकरणाचा तपास ताबडतोबीनं त्या तपास अधिकाऱ्याकडून, त्या बेताल तपास अधिकाऱ्याकडून हा काढून घ्यावा व आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून या खड्ड्याचा तपास करावा ही पोलीस यंत्रणेकडून आमची मागणी आहे. तर सरकार खरोखरच जर त्यांना काही लाज वाटत असेल आणि सरकारला जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल तर याही प्रकरणाची एसआयटीची चौकशी ताबडतोब करावी ही आमची मागणी आहे. बुलडाणा जिल्ह्यात जिगाव प्रकल्पात जे बाधित गाव आहे त्यातील एका व्यक्तीने आंदोलनादरम्यान जलसमाधी घेतली. अक्षरशः पोलीस आणि प्रशासनासमोर त्या व्यक्तीने पूर्णा नदीत उडी घेऊन जीव दिलाय. सरकारला मायबाप सरकार आपण म्हणतो आणि त्या मायबाप सरकारने या नागरिकांकडे लक्ष ठेवलं पाहिजे. त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्याच्या संदर्भात संवाद केला पाहिजे. मात्र जेगावच्या अनुषंगानं आपण बघतोय की खूप मोठा भ्रष्टाचार आणि त्या ठिकाणी एजंटचा सुळसुळाट झालेला आहे आणि या सर्व एजंटच्याच गर्वी त्या ठिकाणचे अधिकारी, पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री हे सर्व त्या ठिकाणचं काम बघत आहेत आणि या सर्व व्यवस्थेला कंटाळून सर्वांच्या डोळ्यात देखत एक तरुण हा वैफल्यग्रस्त होऊन आणि शासनाच्या भ्रष्टाचाराला कंटाळून, ना करतेपणाला कंटाळून त्यांनी त्या ठिकाणी जलसमाधी घेतलेली आहे. या प्रकरणामध्ये सरकार दोषी आहे आणि या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. महत्वाचा प्रश्न आहे असा लिहिलं की कुंभकर्ण सुद्धा झोपेतून रावणासाठी जागा झाला होता, लंकेसाठी जागा झाला होता. तुम्ही सुद्धा आता गाढ झोपेतून जागे व्हा असं मजकूर लिहिलं त्याच्यावर. हा प्रश्न उपस्थित होतो, स्वाभाविक आहे. लोकपाल विधेयक कुठे गेलं, स्वामीनाथन आयोगाचा अहवाल कुठे गेला आणि त्याचं काय झालं याचा सगळा विसर पडलेला आहे. त्यामुळे अण्णा यांनी जे काही तात्कालीन व्यवस्थेत केलं, कोणी मुख्यमंत्री झालं, कोणी नायब राज्यपाल झालं, कोणी राज्यपाल झालं आणि अण्णा जे आहे ते खुशाल जाऊन झोपून राहिले. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. अण्णांना काय सल्ला द्याल? अण्णांना सल्ला देण्यापेक्षा अण्णांनी कोण होता असं तू, काय झाला असं तू, हा एक प्रश्नच या निमित्तानं अत्यंत नम्रपणे या ठिकाणी मी विचारू इच्छितो.